मतदानासाठी पोहोचलेले आहेत। काही वेळापूर्वीच आपण बघितलं युगेंद्र पवारांनी देखील मतदान केलेलं आहे आणि आता ह्या क्षणाची ताजी दृश्य आपण एनडीटीव्ही मराठीवर बघू शकतोय। बारामतीत सुप्रिया सुळे आता मतदानासाठी पोहोचलेल्या आहेत। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, सगळे अपडेट्स आपण एनडीटीव्ही मराठीवर बघणार आहोत। सकाळपासूनच मतदार राजा बाहेर पडलेले आहेत। विशेषतः बारामतीकडे देखील आपलं लक्ष असणारच आहे। संपूर्ण देशाचं लक्ष या बारामतीतल्या लढतीकडे लागलेलं आहे, कारण यावेळी हाय व्होल्टेज ड्रामा बारामतीत बघायला मिळाला। बारामतीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत दिसत जरी असली तरी ती पवार कुटुंबियांमधली लढत आहे। एकीकडे आहे काका, दुसरीकडे पुतण्या। अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी ही लढत। कोण जिंकता मतदार राजा, कोणाला कौल देतो, बघावं लागणार आहे। दोन दृश्य आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। एका दृश्यामध्ये आपण बघतोय युगेंद्र पवार आता मतदान करून आल्यानंतर माध्यमांशी संवाद साधणार आहेत, तर दुसरीकडे सुप्रिया सुळे आता मतदानासाठी सज्ज झालेल्या आहेत। अगदी काही क्षणांमध्ये त्यांचं मतदान पूर्ण होईल। आपण बघतोय की अनेक दिग्गज यावेळी मैदानात आहे। आपण बोलत होतो बारामतीच्या लढतीबद्दल। बारामतीच्या लढतीकडे विशेषत्वानं लक्ष लागलेलं आहे, कारण ही लढत बारामतीसाठी जेवढी निर्णायक आहे तेवढीच निर्णायक पवार कुटुंबियांसाठी सुद्धा आहे, तेवढीच निर्णायक ही राष्ट्रवादी पक्षासाठी सुद्धा आहे। मग भले तो अजित पवार गट असेल किंवा मग शरदचंद्र पवार गट, दोन्ही गटांसाठी ही निवडणूक अत्यंत निर्णायक ठरणार आहे, कारण लोकांचा कौल कोणाच्या बाजूने हे दिसणार आहे। लोकसभा निवडणुकीत समीकरणं वेगळी होती, तेव्हा जरी दोन वेगवेगळे गट असले तेव्हा शरदचंद्र पवार गटाच्या बाजूने लोकांनी कौल दिला होता। मात्र विधानसभेतली गणितं वेगळी आहेत, विधानसभेतली राजकीय गणितं वेगळी आहेत। विधानसभेत ज्या पद्धतीने प्रचार झालाय त्या प्रचाराचे मुद्दे वेगळे आहेत, त्यामुळे विधानसभेत नेमकं कोणाला आता कोणाचं पारडं जड ठरतं बघावं लागेल।